साऊंड क्लॅप बोर्ड. माझे नाव सिद्धी गोकुळ गोडके. मी इयत्ता 11वी सायन्स ए डिव्हिजनची विद्यार्थिनी. आज डॉक्टर जोधा भोसले लिखित कुमारांची कर्मदेवी या पुस्तकातील 8व्या पाठाचे वाचन करत आहे. 4 एप्रिल 1933 हा दिवस. बडोद्याचे नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड हे साताऱ्यात येणार होते. सातारला त्यांचा सत्कार होता. ही संधी साधून भाऊरावांनी त्यांची वसतिगृहात भेट ठरवली. महाराजांची गाडी धनिनीच्या बागेतून आत आली. आत आल्या आल्या त्यांना खमंग पिठल्यांचा वास आला. त्यात ओला नारळ आणि कोशिंबीर घातलेली होती. बाग आणि वसतिगृहाची पाहणी करता करता महाराज स्वयंपाकघराकडे आले. खमंग वास अधिकच छळू लागला. महाराजांना राहावे ना, ते म्हणाले. काय खमंग वास येतोय नाही? इथले केलेले आहे फोडणीचा हा वास. खरंच खायची इच्छा अनावर होती, महाराज म्हणाले. त्यावर उभे शेजारी असलेले अण्णा म्हणाले, महाराज तुम्ही गुजरात प्रांताचे, आमचे हे सातारे तिखट आपणाला झोंबेल. महाराज म्हणाले, त्याला काय होतंय, थोडी चव तर पाहूया की. असे म्हणून त्यांनी चटपट ज्वारीची भाकरी आणि वर खमंग गरम पिठले घेऊन 2-3 घास घेतात. तिखटाची सवय नसल्यामुळे महाराजांचे तोंड भाजले. जिभेची आग सुरू झाली. पाणी द्या मला, पाणी द्या, असे भाजलेल्या तोंडाने ते म्हणू लागले. सातारी तिखटाने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. एका विद्यार्थ्याने पाणी आणले. पाणी तोंडाला लावणार. तोच महाराजांबरोबर आलेले माने पाटील यांनी विचारले, हे फिल्टर केलेले पाणी आहे का? नाही. इथे हो कुठले फिल्टर पाणी? मग ते महाराजांना देता येणार नाही, ठेवा बाजूला, माने पाटील म्हणाले. अण्णा हे सर्व पाहतच होते. त्यांनी लगेच वसतिगृहातील एका मुलाला नारळावर चढून शहाळे काढायला लावले. 3-4 शहाळ्यांतील गोड पाणी महाराजांना दिले. कोवळे खोबरे दिले. महाराजांची जीभ शांत झाली. नंतर छोटासा सत्कार समारंभ झाला. सत्कारास उत्तर देताना महाराजांनी अण्णांच्या या स्वावलंबी आणि स्वाभिमानी कार्याचा गौरव केला. भरघोस मदतीचे आश्वासन दिले. त्यानुसार परदेशाहून परत येताना अण्णांना भेटावयास सांगितले. अण्णा भेटले तेव्हा महाराज आजारी होते. डॉक्टरांनी अण्णांना भेटण्यास बंदी केली. शेवटपर्यंत भेट झालीच नाही. कसलीही मदत मिळाली नाही. तरीही त्यांनी महाराजांची स्मृती जपण्यासाठी सातारला महाराजा सयाजीराव हायस्कूलची स्थापना केली. प्रारंभी येथेही मोफत शिक्षण दिले जात होते. महाराजा सयाजीराव गायकवाडांची त्यांना मदत मिळाली नसली तरी अण्णांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना बडोद्याला शिक्षणासाठी पाठवले. येथील वसतिगृहात मोफत राहून ही सवलत घेऊन अनेकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. महाराजांच्या या सवलतीचा अण्णांनी वेळोवेळी फायदा घेतला. पुढे 2-3 वर्षांनी महाराजांच्या राज्यरोहकाचा हिरक महोत्सवाचा कार्यक्रम होता. महाराजांचे अण्णांना आमंत्रण होते. ते आपल्याबरोबर मुठा आणि बापूसाहेब नलावडे यांना घेऊन गेले. अलिशान दरबार, भव्य शामियाना, देशोदेशींचे मोठमोठे संस्थानिक आलेले. प्रवेशद्वाराजवळ तळेकर पवार आणि माने पाटील स्वागतासाठी होते. अण्णा प्रवेशद्वाराजवळ जाताच तळेकर म्हणाले, भाऊराव माफ करा, दरबारी नियमाप्रमाणे प्रत्येकाने डोकीवर काहीतरी घातलेच पाहिजे. बोडक्या डोकाने आत सोडण्यास महाराजांची मनाई आहे. त्याप्रमाणे अण्णांच्या बरोबर आलेल्या मंडळींना फेटे बांधले. फक्त अण्णा बोलते. ते म्हणाले, तळेकर हा तुमचा नियम झाला, पण माझा नियम याचा उलट आहे. जर बोडक्याने मला प्रवेश नसेल तर मी आपला परत जातो, असे म्हणून परत जायला निघाले. तेवढ्याच महाराजांजवळ उभे असलेले माने पाटील धावत आले आणि म्हणाले, महाराजांनी तुम्हाला खास परवानगीने प्रवेश दिला आहे. महाराजांना अण्णांनी हार घातला. एवढ्या घाई कधीतरी महाराजांनी अण्णांची चौकशी केली, संस्थेची चौकशी केली. अण्णांच्या कार्याचा तोंड धरून गौरव केला. धन्यवाद. 4 एप्रिल 1933 रोजी भाऊरावांच्या वसतिगृहास कोणी भेट दिली होती? कॉमर्स 11वी झालेले आहे. 4 एप्रिल 1932 रोजी महाराजांच्या वसतिगृहाला महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भेट दिली होती. सयाजीराव गायकवाड यांनी वसतिगृहातून कोणता पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली? मुलांपैकी संपतकर त्यांना भाकर आणि पिठलं खायची इच्छा झाली. भाऊराव पाटलांनी, आता मुलांसाठी प्रश्न आहे, भाऊराव पाटलांनी
महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूलची स्थापना कुठे केली? आकांक्षा बाळू UPIBA पुणे येथे. माझे नाव अनास्थय ज्ञानेश्वरी जयराम. महाराजांनी सातारा येथे स्थापना केली. तर पुढे जा. प्रत्येक मान्यवरापाशी एक जाऊन थांबायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांचाही आणि ज्यांनी प्रश्नांची उत्तर दिले त्यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होतो.